मनुस्मृतीमधला एक श्लोक आहे, विद्वद्भी सेवितः सद्भिर्नित्य मद्वेष रागभी हृदयनाभ्य नुज्ञातो यो धर्मस्तम निबोधत. माझं संस्कृत आपल्याला शिकवलेलं नाही, त्यामुळं इतकंच उत्तम मी संस्कृत नाही बोलू शकत, लाज वाटते त्याला मला त्याची. याचा अर्थ काय आहे? विद्वानांनी ज्याचा स्वीकार केला, ज्यांच्या अंतःकरणामध्ये आसक्ती, द्वेष यांना स्थानच नाही. आसक्ती म्हणजे हाव भाव, भोग आणि कुणाबद्दलही द्वेष नाही, अशांनी अंतःकरणातून ज्याला अनुमती दिली. आता हे असे जे आहेत, आसक्ती आणि द्वेष नसणाऱ्यांनाच ते अनुमती देणार, त्याला धर्म म्हटलंय. आता अशी धर्माची व्याख्या दुसऱ्या जगातल्या कुठल्या धर्मग्रंथांमध्ये आहे मला सांगा? कुठल्या धर्मसंस्थापकांनी सांगितले मला सांगा? ज्यांच्या मनामध्ये द्वेष, आसक्ती नाही, अशा विद्वानांनी जो मान्य केला तो धर्म. इतकं साधं सोपं त्याचं हे. आता जगातल्या बहुतेक धर्म हे द्वेषावर आधारलेले आहेत, बरोबर? इस्लाम सांगतो जे मुसलमान नाहीत ते काफर आहेत, त्यांना मारा, त्यांची मंदिरं पाडा. ख्रिश्चन धर्मानं हजारो लाखो बळजबरीनं पाठवले, ठार मारले, मंदिरं पाडली. असे सगळे हे धर्म द्वेषावर, आसक्तीवर आधारलेले आहेत. पैगंबराने मक्केचे मंदिर उद्ध्वस्त केले, हजारो काफरांची कत्तल केली. सेंट झेवियर सारख्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी हजारो माणसं जाळून मारली. आज त्या सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आम्ही मुलाला घातलंय, हे अभिमानानं आम्ही सांगतो. कमाल वाटते मला. इतकं मुळापर्यंत घाण पेरले ना हिंदू धर्माबद्दल, हिंदू धर्मग्रंथांबद्दल. सगळ्या धर्मग्रंथांचं इंग्रजी ट्रान्सलेशन असं गलिच्छ करून टाकलंय की ते वाचून आम्हाला कळतच नाही. आम्हाला सतत असं वाटायला लागतं की आम्ही थर्ड क्लास आहोत, आम्ही नीच आहोत, आमचा धर्मच घाणेरडा आहे. सेंट झेवियर सारख्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी, ज्याच्या नावाने आपल्या देशामध्ये हजारो शाळा आहेत, अफाट पैसा देऊन पालक त्या शाळेमध्ये मुलांना घालतात. अभिमानाने सांग, सेंट झेवियरमध्ये जातो, सेंट झेवियरमध्ये जातो, सेंट झेवियरमध्ये जातो. सेंट झेवियरमध्ये तो जात नाही? अरे काय सेंट झेवियर कोण आहे? हजारो हिंदू जाळले, अशा कत्तली केल्या. महायुद्धात सुद्धा झाल्या नाही अशा कत्तली का ख्रिश्चन धर्मगुरूंनी केल्या. त्याच धर्मगुरूच्या ज्यांच्या कत्तली केल्या त्यांच्या देशामध्ये त्याच्या नावाच्या शाळा आहेत. म्हणूनच सांगितलेला धर्म सर्वश्रेष्ठ आहे. द्वेष आणि आसक्ती रहित सज्जन विद्वानांनी सेवन केलेला व हृदयापासून अनुमती दिलेला आचार म्हणजे धर्म. जगातील कोणत्याही प्रेषितानं धर्माची इतकी समर्पक व्याख्या केली नसेल. सगळे विद्वान राग द्वेष रहित नसतात. असे कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा, असे अनेक संत. ह्यांनी जो धर्म सांगितला, काय वाक्य आहे वरचं? द्वेष आसक्ती रहित सज्जन विद्वानांनी सेवन केलेला आणि हृदयापासून अनुमती दिलेला आचार म्हणजे धर्म. हे आपल्या सगळे संत, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, चोखामेळा, असं म्हणजे कितीतरी नावं घेता येतील भारतामधली. ह्यांनी सांगितलं, कारण हे सगळे असे आहेत आसक्ती विरहित, द्वेष विरहित. आणि नुसतं सांगितलं नाही, त्यांच्या आचरणामध्ये, त्यांचं अख्खं आयुष्य तसंच होतं. क्षणोक्षणी ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं. म्हणून हे सगळे संत आसक्ती आणि द्वेष रहित आहेत, विद्वान पण आहेत. म्हणून तर त्यांनी एवढं सगळं लिहून ठेवलंय. 400-500, 700, 800 वर्ष झाली तरी आपण तेच वाचतो. तुकारामांची गाथा वाचतो, दासबोध वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, नामदेवांचे अभंग गातो, एकनाथ महाराजांचे अभंग गातो. म्हणून यांनी जो सांगितलंय ना त्याला